श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ मी एक रेमेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक रेमेडी सांगणार आहे की पैशाला पैसा कसा आकर्षक होईल आणि पैशाला पैसा कसा वाढेल आणि जो पैसा आपल्याकडे येत आहे तो कसा टिकून राहील आणि पैशाची भरभराट कशी होईल. यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, स्किप न करता बघा. कसं असतं, छोटी गोष्ट असते, पण ती व्हिडिओ तुम्ही फास्ट करून बघता त्यावेळेस ती गोष्ट स्किप होते आणि मग तुम्हाला नेमकं काय करायचं आहे काय नाही ते लक्षात येत नाही आणि रेमेडी तुम्ही चुकीची करता आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटत नाही. आणि रेमेडी बघितला, माझा व्हिडिओ बघितला की लगेच तुम्हाला काय वाटतं, लगेच चला करूया तर याचा रिझल्ट मला लगेच भेटेल आणि माझ्याकडे भरपूर पैसा येईल, असं नाही आहे. कुठलीही रेमेडी करत असताना अगोदर आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तर ही रेमेडी मी करते, ही सेवा मी करते, तर याचा रिझल्ट मला 100% भेटणारच आहे. तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, स्वतःला स्थिर करा. अगोदर स्वतःला सेट करा, स्थिर करा. तुमचं माइंड सेट करा. तुमच्या बुद्धीला सांगा की मी जी सेवा करत आहे तर ती पॉझिटिव्ह इच्छेने, पॉझिटिव्ह शक्तीने तुम्ही माइंडला चालना द्या, की ऑर्डर द्या की माझ्याकडे खूप पैसा येणार आहे. असं पॉझिटिव्ह राहून आपण स्थिर राहूनच ही रेमेडी करायची, तरच त्याचं रिझल्ट भेटतो. नाहीतर आता ताईनं सांगितलं आहे चला आजच्या आज करू आणि याचा मला लगेच फायदा भेटेल, असं नसतं. त्याआधी आपली इच्छा, आपली सेवा, आपली पॉझिटिव्ह शक्ती आणि त्याच्यासोबत आपलं कष्ट पण महत्त्वाचे आहेत. उगाच एक नोट घेतली, लिहिलं आणि त्याच्यावर हे लिहिलं, जे काय असेल मी सांगितलं असेल ते लिहिलं आणि माझ्याकडे लगेच 4 पट पैसा आला आणि मी श्रीमंत झालो आहे, असं नाही आहे. कष्ट करा. जो कष्ट करून कसं असतं, AC मध्ये पण पैसाच मिळतो आणि शेतातल्या शेतकऱ्याला पण पैसाच मिळतो, पण तो कष्ट करतो हा AC मधून. त्यासाठी आपलं डोक्याने आपल्याला पैसा कसा टिकवायचा आहे याचा मी तुम्हाला व्हिडिओ आज करून सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर काय करायचे आहे माहिती आहे का, एक 100 रुपयाची नोट घ्यायची आहे. नोट घेऊन आपल्या हातात ती पकडायची आहे आणि 2 मिनिट डोळे झाकायचं आहे, मन शांत करायचं आहे, एकदम शांत करायचं आहे, रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह शक्तीने असं बोलायचं आहे की माझ्याकडे खूप पैसा येत आहे आणि चारी बाजूनी पैसा येत आहे. तो पैसा आलेला पैशाला पैसा वाढत आहे, त्याचा 4 पट पैसा होत आहे आणि माझे पैशावर खूप प्रेम आहे, पैशाचे माझ्यावर खूप प्रेम आहे. असे बोलून ती नोट आपल्या पर्स, पॉकेट, खिसा, जिथे कुठे आपले पैसे ठेवता आपले रोजचे, तिथे ती ठेवायची आहे. आणि पर्समध्ये जी आपली पर्स आहे तर त्या पर्समध्ये गोळ्या, मेडिसिन, गोळ्यांचे बिल, हॉस्पिटलचे बिल, मेडिकलचे बिल, सुपारी, तंबाखू अशा जे लोक व्यसन करतात ते पॉकेटमध्ये ठेवतात. अशा कुठल्याही गोष्टी त्या पॉकेटमध्ये ठेवायचं नाही आहे. पैशासोबत तुमची ती जी 100ची नोट आहे त्याच्यासोबत तुमचे डेलीचे रोजचे पैसे, चिल्लर पैसे तुम्ही ठेवू शकता. पण बाकीचे जी सुपारी आहे, मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं, सुपारी, तंबाखू, बिडी, सिगरेट, जे काय आहे निगेटिव्ह जे गोष्टी आहेत त्या पैशासोबत कधीच ठेवायच्या नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, माता लक्ष्मीचे घर, पर्स म्हणजे आपल्या माता लक्ष्मीचे घर असते. तर छोटेसे घर असते, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीला रिलेटेडच गोष्टी ठेवाव्यात. बाकीच्या जे मी वस्तू सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही ठेवायच्या नाही आहेत. आणि ती नोट ठेवल्यापासून परवापर्यंत म्हणजे 48 तासापर्यंत जे कोणी तुमच्यासमोर पैशाची देवाणघेवाण करत असेल, कोणी असो देवाणघेवाण करत असेल, त्यावेळेस आपण मनातल्या मनात स्वतःच म्हणायचं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने, पॉझिटिव्ह इच्छेने बोलायचं आहे की थँक्यू ब्रह्मांड. हे 4च गोष्टी मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे, त्या व्यवस्थित ऐका, डबल ऐका. तर थँक्यू युनिवर्स, थँक्यू ब्रह्मांड, माझ्याकडे खूप पैसा येत आहे, माझ्याकडे 4ही बाजूनी पैसा येत आहे आणि जो पैसा आहे तो दुसऱ्या पैशाला आकर्षित करत आहे आणि माझा पैसा तिप्पट होत आहे.
आणि माझ्याकडे खूप म्हणजे पैशाला पैसा वाढून येत आहे आणि माझे पैशावर प्रेम आहे, पैशाचे माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी लखपती होत आहे, करोडपती बनत आहे, असे बोलायचं आहे 48 तासापर्यंत. कसं असतं माहीत आहे का, काम तर सर्वजण करतात. शेतकरी काबाड कष्ट करतो शेतामध्ये आणि बँक मॅनेजर AC मध्ये बसून पैसा कमवतो आणि तो घाम गाळून पैसा कमवतो. पण तो कष्टाने पैसा कमवतो, हा डोक्याने पैसा कमवतो. याच्यामध्ये खूप फरक. मी असं म्हणत नाही की शेतकऱ्याचं म्हणजे काम करतो पैसा कमवतो असं नाही. शेतकरी नसते किंवा शेतात धान्य पिकवलं नसतं तर आपल्याला आज खायलाच भेटलं नसतं. आपण जे साठवून ठेवलेलं धान्य वगैरे आहे तर ते आपण काय 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नंतर काय आपल्याला कुठून खायला भेटणार? शेतकऱ्याशिवाय आपल्याला धान्य, खाण्याचे पदार्थ वगैरे काही भेटणार नाही आहे. पण तो बँकेमध्ये जो मॅनेजर AC मध्ये जो बसलेला आहे तर तो डोक्याने पैसा कमवतो आणि पैशाला पैसा कसा वाढेल याचा विचार करून तो पॉझिटिव्ह राहून तो पैशाला पैसा वाढवतात. त्यासाठी कसं असतं, हे रेमेडी आहेत, छोट्या छोट्या रेमेडी असतात, त्या आपण पॉझिटिव्हरित्या केल्या पाहिजे आणि सतत आपल्या मेंदूला ऑर्डर दिली पाहिजे की माझ्याकडे खूप पैसा येत आहे, पैशाला पैसा वाढत आहे, मी पण त्यासोबत मी कष्ट करत आहे, माझ्या कष्टाला फळ मिळत आहे आणि माझा पैशाला पैसा वाढत आहे, असं पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि सतत आपल्या मेंदूला ऑर्डर द्यायची आहे की माझ्याकडे खूप पैसा येत आहे. ही एक साधी सरळ आपल्या मनातले जे पॉझिटिव्ह विचार आहे ते पॉझिटिव्ह राहायचे. याच्यामुळे आपल्याकडे खरंच पैसा येईल. तुम्ही करून बघा. 3 दिवसात, 4 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल. करून बघा आणि जे काही तुम्हाला रिझल्ट आला आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्रत्येकजण व्हिडिओ जे बघतात ते सर्वजण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण तुमचं श्री स्वामी समर्थ हे जे वाक्य असतं ना ते मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं. त्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि मला प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या. असेच मी नवीन माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत जाईन. काही चुकलं असेल माझ्याकडून बोलताना, काही टंग ऑफ स्लिप झाली असेल तर तुम्ही माफ करा आणि जे काही असेल तर तुम्ही समजून घ्या आणि जे काही नाही समजले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ते तुम्हाला मी कमेंट करून जे काय असेल ते क्लिअर करून सांगेल. चला, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.